नमस्कार. आपण आता माहिती बघणार आहोत प्रोसी आणि सॉइल कंडिशनर, ज्या की अनुक्रमे 5 आणि 20 किलोची प्रति गोणी, म्हणजे एक बॅग 5 किलोची आणि 20 किलोची आहे. तर प्रोसीमध्ये काय आहे? बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की प्रोसी आणि सॉइल कंडिशनरमध्ये कंटेंट कोणते कोणते आहे. तर प्रोसीमध्ये आपण बायोडायजेशन प्रक्रियेद्वारे तयार केलेले ऑर्गॅनिक कार्बन, बायोडायजेस्टेड ईस्ट, त्याच्यानंतर बायोफ्लुइड आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं विघटन करून त्याची बायोफ्लुइडची प्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे. त्याच्यावर आपण ह्याच्या अगोदर प्लॉटमध्ये रिसर्च केलेला आहे, म्हणजे प्लॉटवर आम्ही समक्ष जाऊन त्याचे रिझल्ट घेतले. त्याच्यानंतरच आम्ही ती कंडिशन तिथं ॲप्लाय केली आहे, म्हणजे स्वतःच्या अनुभवातून आम्ही हे सर्व केलेलं आहे. तर याचा फायदा काय होतो प्रोसी आणि सॉइल कंडिशनरचा, की जे ते तुमचं पीक आहे, समजा तरकारी, काही शेतकरी तरकारी करत असतील तर त्यांना काही वेळेस दुष्काळाचा सामना करावा लागतो किंवा जास्त पाऊस पडतो. तर त्यासाठी स्ट्रेस टॉलरन्स, ज्याला आपण म्हणतो की ताणावर गेले झाडं, तर ताणावर गेले आहेत किंवा पीक ताणावर गेले आहेत, तर त्याच्यासाठी बाजारामध्ये भरपूर सॅलिसिलिक ॲसिड उपलब्ध आहेत. पण ह्याचा बेसळ डोस ज्यावेळेस तुम्ही लागवड करायच्या अगोदर काही जण टाकतात, काही जण लागवड केल्यानंतर एका महिन्याने टाकतात, ज्याची त्याची पद्धत. पण ह्याच्यामध्ये भरपूर सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सेंद्रिय पदार्थाचं विघटन करून आपण सेल ॲक्टिव्हेशन, वनस्पतीच्या सेल ॲक्टिव्हेशनसाठी आपण ह्या बेसळ डोसचा भरपूर प्रमाणात उपयोग करतोय. आणि तुम्ही एकदा अवश्य वापरून पहा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. थँक्यू.